हाय फ्रेंड्स, चला तर मग आज आपण झटपट बनणारी आणि तोंडाला चव आणणारी अशी टिफिनची रेसिपी बघूयात. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहेत गवारच्या शेंगा, म्हणजेच की बरबडीच्या शेंगा पण म्हणतो आपण त्याला, कांदा, कोथिंबीर. आपण ह्या शेंगाचे ते आपल्याला तोडून घ्यायचे. तुम्ही हाताने तोडू शकता किंवा त्यात थोड्या जाड असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही दाणे काढू शकता किंवा त्या तुम्ही चाकूने पण कट करू शकता. आपण 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेणार आहे, कोथिंबीर घेणार आहे आणि कांदा घेणार आहे. कांदा आपण बारीक कट करून घेतलेला आहे. आपण कढईमध्ये तेल टाकून कढईत तेल तापवून घेऊ आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं आपलं लसूण आणि जिरं टाकणार आहे. बघा, जिरं टाकलं, जिरं तडतडल्यानंतर आपल्याला लसूण घालायचं आहे. लसूण टाकते, लसणाच्या पाकळ्या आपण बारीक कट करून घेणार आहोत आणि ते ॲड करणार आहोत. आणि लसूण जिरं झाल्यानंतर थोडं त्याच्यामध्ये कांदा ॲड करणार आहोत आणि कांदा आपल्याला छान लाल ब्राऊन होईस्तोवर परतून घ्यायचा आहे. ॲड करते मी कांदा आणि छान आता त्याला आपल्याला लाल ब्राऊन होईस्तोवर परतून घ्यायचं आहे. आपण टिफिनला काय द्यायचं रोजच्या रोज बायकांना प्रश्न पडतो आणि मुलांना पण टिफिनला काय द्यायचं रोजच्या रोज, तो पण आपल्याला रोज प्रश्न असतोच. तर चला मग झटपट रेसिपी बघूया आपण. बघा, आपला कांदा होत आहे, कांदा छान होऊ द्यायचा. झाला आहे कांदा, त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद, थोडासा आपल्याला मसाला आणि आपला धनिया पावडर पण आपल्याला घालून घ्यायची आणि ते घालून छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे. व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे. आपले मसाले, आपण गरम मसाला पण वापरू शकतो. तुम्हाला जो मसाला आवडत असेल तो मसाला तुम्ही ॲड करू शकता. चवीनुसार आपल्याला मीठ पण ॲड करायचं आहे. आपण कोथिंबीर कट करून ठेवला आहे तो पण आपण थोडा फोडणीमध्ये आणि थोडा नंतर पण टाकू शकतो. त्याने पण टेस्ट छान येते. बघा, तर छान झाले. आता आपण थोडंसं पाणी ॲड केलं त्याच्यामध्ये. थोडंसं पाणी ॲड करून आपल्या ज्या शेंगा आहेत आता बरबटीच्या, चवळीच्या, गवाराच्या, तुम्ही जे पण काही म्हणता त्या शेंगांना, त्या शेंगा आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत. आमच्या विदर्भामध्ये तर काळी नक्की पण म्हणतात. एकदम टेस्टला छान लागते भाजी. आपण वेगळ्या प्रकारे बनवतात सर्वजण. प्रत्येकाची रेसिपी वेगळी असते, पण तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा. तुमच्या मुलाला किंवा तुमच्या हजबंडला टिफिनला खूप आवडेल, एवढं मी सांगू शकते. बघा, थोडासा मी गरम मसाला वरतून ॲड करून घेते. मी कोथिंबीर पण ॲड केला आहे. गरम मसाला ॲड करून घेते आणि छान मिक्स करून थोडंसं त्याला आता शिजू द्यायचं आहे आपल्याला. आता आपण बघा, त्याला उकळी येते आहे, त्याला उकळ्या आणायच्या, आपल्याला छान शिजू द्यायचं आहे. आपल्याला पाणी नको आहे, पाणी पूर्ण आपलं शेंगा शिजण्यामध्ये जाणार आहे, त्याच्यामुळे आपण थोडंच पाणी ॲड केलं आहे. जास्त पाणी आपण ॲड केलेलं नाहीच आहे त्याच्यामध्ये. पूर्ण पाणी आपलं आटून घेतं आहे ते. बघा किती छान झाली, तरी पण सुट्टी आहे भाजीला. एकदम टेस्टला छान आणि मुलांनासुद्धा आवडेल. तुमच्या टिफिनला पण तुम्ही देऊ शकता अशी लवकरात लवकर आणि 5 मिनटामध्ये होणारी बरबटीच्या शेंगांची भाजी. बघा, आपली भाजी रेडी आहे. बघा किती छान भाजी झालेली आहे आपली आणि शिजून पण लगेच होती. त्याच्यामुळे तुम्ही सकाळी मॉर्निंगला टिफिनला बनवायला तुम्हाला एकदम इझी रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा, बनवून बघा आणि कशी झाली मला कमेंट करून नक्की कळवा. लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.